नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की यूट्यूब चॅनलमध्ये ग्रो हवी असं कुणाला वाटत नाही. यूट्यूब चॅनल क्रिएट करताना आणि व्हिडिओ एडिटिंग करताना किती त्रास असतो आणि किती कष्ट घ्यावे लागतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर अशा काही गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ज्या तुम्ही अजिबात करू नका. या चुका केल्यानंतर तुमचा चॅनल जो आहे ना तर तो मॉनिटाईज व्हायला वेळ लागू शकतो किंवा तुमचे व्ह्यूज कमी येऊ शकतात. तर कोणत्या या गोष्टी आहेत, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेअरिंग. तुम्ही ज्यावेळी एखादा व्हिडिओ अपलोड करता त्याच्यानंतर तो व्हिडिओ खूप व्ह्यूज यावेत किंवा खूप जणांनी बघावा म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना किंवा व्हॉट्सअपवरती जे तुमचे जवळचे लोक असतील किंवा कॉन्टॅक्ट्समध्ये लोक असतील तर ते तुमचा व्हिडिओ बघतील असं तुम्हाला वाटत असतं, म्हणून तो व्हिडिओ तुम्ही शेअर करता. ही तर तुमची पहिली चूक होते. कारण कसं असतं, ज्यावेळी आपण व्हिडिओ शेअर करतो एखाद्याला तर ती लोकं काय करतात, एकदा व्हिडिओ बघतील, 2 वेळा व्हिडिओ बघतील, पण ते लोक व्हिडिओ कंटिन्यू बघत नाहीत. 2-4 वेळा बघितलेत की नंतर ते बोर होऊन जातात. त्याच्यानंतर ती जर तुमच्या जवळचीच असतील तर काय करतात, व्हिडिओ ओपन करतात, एक लाईक करतात आणि बॅक जातात. याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या चॅनलवरती पडत असतो. यूट्यूबचा अल्गोरिदम जो आहे ना तर तो सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करत असतो. तिथंच त्यांना समजतं की हा व्हिडिओ क्लिक तर या व्हिडिओवरती क्लिक होतं आहे, पण हा व्हिडिओ जास्त वेळ कोण बघत नाही आहे किंवा लाईक करतायत बॅक जात आहेत, म्हणजे हा व्हिडिओ जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, या व्हिडिओमध्ये दम नाही आहे. त्याच्यामुळं ती लोकं तो व्हिडिओ पुढंच पाठवत नाहीत. ज्यावेळी तो आपला व्हिडिओ पुढं जात नाही ना तर त्यावेळी त्याला व्ह्यूज कसे वाढतील तुम्ही मला सांगा. तुमचे व्ह्यूज इथंच थांबून जातात. त्यामुळं तुमचा व्हिडिओ कधीच कुणाला शेअर करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना जर तुमचे लिंक पाठवली असेल आणि त्यांनी तुमचा सबस्क्राईब केलेला असेल चॅनेल, तर ती लोकंही असंच करतात की तुमचा व्हिडिओ ओपन करतात आणि व्हिडिओ न बघताच लाईक करतात आणि बॅक जातात. याचाही निगेटिव्ह इम्पॅक्ट यूट्यूबच्या अल्गोरिदमवरती पडत असतो. त्यामुळं तुमचा व्हिडिओ आवडल्यानंतर जे तुमचे सबस्क्रायबर क्रिएट होतात ना तेच जेन्युइन सबस्क्रायबर असतात. त्यामुळं जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर ही चूक अजिबात करू नका. पुढची महत्त्वाची चूक ती म्हणजे थंबनेल. तुम्ही थंबनेल प्रॉपर बनवा. काही लोकांचे व्हिडिओ इतके छान असतात ना की त्याच्यात खूप काही घेण्यासारखं असतं, पण त्याचं थंबनेलच प्रॉपर नसतं. तुम्ही असा विचार करा, ज्यावेळी आपण एखादी गोष्ट विकत घ्यायला जातो त्यावेळी आपण तिथंच ती गोष्ट यूज करून बघत नसतो, पण काय होतं, त्याचं पॅकेजिंग असेल किंवा त्याचं लेबलिंग असेल, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपण ती गोष्ट विकत घेतो. आपलं थंबनेल हेच आपलं फर्स्ट इम्प्रेशन असतं. त्यामुळं थंबनेल हे प्रॉपर ठेवा. जर थंबनेल प्रॉपर असेल ना तर तुमचे व्ह्यूज नक्कीच वाढतील. थंबनेल चांगलं असेल तरच त्याच्यावरती क्लिक होणार आहे. जर थंबनेलच अट्रॅक्टिव्ह नसेल तर त्याच्यावरती क्लिकच होणार नाही, मग तुमचे व्ह्यूज वाढणार नाहीत. आपला कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल हे आपल्याला कोणालाच माहिती नसतं. तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपल्याला जो व्हिडिओ खूप चांगला वाटत असतो, आपल्याला वाटत असतं की हा व्हिडिओ खूप छान आहे आणि याच्यामधून आपल्याला खूप सारे व्ह्यूज येऊ शकतात, तर कधी कधी काय होतं की तोच व्हिडिओ अजिबात चालत नाही आणि ज्या व्हिडिओकडून आपल्याला कधी अपेक्षाही नसतात तो व्हिडिओ व्हायरल होतो. त्यामुळं आपलं काम काय आहे तर व्हिडिओ बनवणं. व्हिडिओ कधी पुढं जाईल तो आपला पार्टनर आहे. यूट्यूब हा आपला पार्टनर आहे. तर यूट्यूबला त्यांचं काम करू द्या आणि तुम्ही तुमचं काम करा, व्हिडिओ बनवायचं. यूट्यूब एक तरी व्हिडिओ तुमचा नक्की पुढं पाठवेल. पुढची महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे तुमचं टायटल हे इतकं महत्त्वाचं असतं की टायटलमध्ये जे आहे तेच आपल्या थंबनेलमध्ये हवं आणि थंबनेलमध्ये जे आहे तीच गोष्ट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या व्हिडिओमध्ये हवी. कारण यूट्यूब हे ना आता AI सिस्टीम यूज करतं आहे, त्यामुळे या तिन्ही गोष्टी जर एकसारख्या असतील तर तुमचा व्हिडिओ यूट्यूब हा नक्कीच पुढं पाठवत असतं. त्यामुळे या तिन्ही गोष्टी प्रॉपर ठेवा. तिन्ही गोष्टी ह्या एकमेकाला कनेक्टेड असायला हव्यात. काही लोक काय करत असतात की तुमच्या थंबनेलमध्ये वेगळं लिहितात, टायटल वेगळं असतं आणि आतमध्ये जर बघायला गेलं तर काहीतरी वेगळाच विषय असतो. जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर तुम्हाला या गोष्टीचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण या गोष्टीमुळे चॅनल अजिबात मॉनिटाईज होत नाही. आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे तुम्ही जे टायटल टाकताना तर ते टायटल सर्चेबल असायला हवं. तुम्ही तुमचा जो विषय मांडणार आहात तर तो तुमच्या पद्धतीनं तुम्ही त्याचं टायटल लिहित असता, पण तुम्ही जे टायटल लिहिता ते जर तुम्ही सर्च केलं तर ते सर्च होतं आहे का हे पहिलं बघा. जर तुमचं टायटल सर्च होत नसेल तर तुमचा व्हिडिओ हा सर्चेबल होत नाही, सर्च लिस्टमध्ये येत नाही आणि त्याच्यामुळं तुमचा व्हिडिओ हा पुढं जात नसतो.
त्याच्यासाठी एक ट्रिक अशी आहे की तुम्ही जो काही व्हिडिओ टाकणार आहात ना, तर तो यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा जायचं, तो सर्च लिस्टमध्ये टाकून बघायचा जो तुमचा टॉपिक आहे तो. तर खाली तुमच्यामध्ये ज्या लिस्टमध्ये जे काही सर्चेबल टॉपिक येतात ते बघायचे आणि त्याच्यानुसार तुमचं हे टायटल बनवायचं. म्हणजे त्याच्यानुसार तुमचा व्हिडिओ आहे तो सर्च लिस्टमध्ये येतो आणि तो व्हिडिओ हा व्हायरल होत असतो. कधी कधी काय होतं, या सगळ्या गोष्टी आपण करत असतो तरीही व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत. जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल तर व्हिडिओला सुरुवातीला व्ह्यूज हे अजिबातच येत नसतात. 10, 15, 50, 100 हे म्हणजे खूप झाले. पण व्ह्यूज कमी येत आहेत म्हणून तुम्ही व्हिडिओज टाकायचे नाहीत असं अजिबात करू नका. कारण एखादा दिवस असा येत असतो की अचानकच एखादा व्हिडिओ इतका व्हायरल होतो की त्याच्यामध्येच एखाद्याच व्हिडिओमध्ये तुमचा वॉच टाईम ही कंप्लीट होत असतो आणि तुमचे सबस्क्रायबरही कंप्लीट होत असतात. त्यामुळे कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता कंटिन्युअसली दररोज व्हिडिओ अपलोड करत चला. एखाद्या तरी व्हिडिओमध्ये तुमचे वॉच टाईम आणि सबस्क्रायबर हे कंप्लीट नक्की होतील. एवढं सगळं करूनही जरी तुमचा व्हिडिओ एखादा पुढं जात नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी या व्हिडिओमध्ये खूप काही स्ट्रगल केले, मी खूप कष्ट घेतले तरीही हा व्हिडिओ पुढं जात नाही आहे, तर त्याचं तुम्ही थंबनेल चेंज करून बघा किंवा टायटलही चेंज करून बघा. कधी कधी काय होतं की आपल्या थंबनेलमध्ये काहीतरी चुका असतात, त्याच्यामुळंही हा व्हिडिओ पुढं जात नाही. त्याच्यामुळं थंबनेल चेंज करून बघायचं, टायटलही प्रॉपर टाकायचं. त्याच्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शन जे टाकले त्याच्यातल्या 2-4 लाईन ज्या आहेत त्या कट करायच्या. त्याच्यानंतर व्हिडिओ सेव्ह करायचा आणि पुन्हा एकदा तुम्ही जे काही हॅशटॅग दिले आहेत ते हॅशटॅगही पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. एखादा दुसरा हॅशटॅग त्याच्यामध्ये वाढवा आणि हा व्हिडिओ पुन्हा सेव्ह करा. म्हणजे यूट्यूबला काय वाटतं की हा नवीनच व्हिडिओ आहे किंवा काही लोकांना आवडता जर तो टॉपिक असेल किंवा तो सर्चेबल टॉपिकमध्ये आलेला असेल तर तो व्हिडिओही तुमचा पुढे जाऊ शकतो. माझा स्वतःचा अनुभव मी सांगते. 2 ते 3 व्हिडिओ माझ्या चॅनलवरती असे होते की मला वाटायचं की हे व्हिडिओ चांगले आहेत आणि हे पुढे गेले पाहिजेत, पण त्या व्हिडिओंना व्ह्यूजच येत नव्हते. मग त्याच्यानंतर मी त्यांचे थंबनेल चेंज केलेलं, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्येही थोडासा चेंज केलेला, एका व्हिडिओचा टायटलही चेंज केलेलं. त्याच्यानंतर थोडेफार व्ह्यूजही त्या व्हिडिओंना चांगले वाढलेले होते. ते दिवाळीमधले माझे काही व्हिडिओज होते, धनत्रयोदशीचे आणि मला वाटते लक्ष्मीपूजनाचा काहीतरी व्हिडिओ होता. असे 2 व्हिडिओ होते की जे मी पुन्हा एकदा एडिट केलेले आणि त्या एडिटिंगमुळंच ते पुढं गेलं होतं. जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर ह्या गोष्टीही तुम्ही नक्की करू शकता. माझाही यूट्यूब चॅनेल फक्त 3 महिन्यातच मॉनिटाईज झालेला आहे आणि तुम्हालाही या माझ्या टिप्स नक्कीच उपयोगात पडतील आणि छोट्या छोट्या क्रिएटर्सनी, छोट्या छोट्या यूट्यूबर्सनी पुढं जावं असं मला वाटतं, म्हणून मी तुमच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ बनवला होता. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.